ऊसतोड मजुरांच्या आणि गोरगरिबांचे विद्यार्थी शिकणारी जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या बीड जिल्ह्यातील जवळपास 381 शाळेमधील 600 वर्ग खोल्या पावसामध्ये गळत आहेत, विशेषतः मोडकळीस आलेल्या आहेत। मी समोर दाखवतोय अशा पद्धतीने या भिंतीला देखील तडे गेलेले आहेत आणि या ठिकाणी धोकादायक असलेल्या इमारतीमध्ये हे चिमुकले जे आहेत ते शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ही जी लहान लहान मुलं आहेत या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि मोठं होण्याचं देखील स्वप्न पाहत आहेत। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर या शाळेमध्ये पाऊस आल्यानंतर प्रत्येक जो इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना दुसऱ्या वर्गामध्ये शिफ्ट करावं लागतं। समोर पाहतोय जे शैक्षणिक साहित्य आहे ते देखील या ठिकाणी भिजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इथं डिजिटल शाळेच्या अनुषंगाने ज्या स्क्रीन दिलेलं आहे त्याचबरोबर इतर जे काही साहित्य आहे डिजिटल साहित्य ते देखील या ठिकाणी खराब झालेलं आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर या शाळेच्या संदर्भामध्ये अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन प्रशासन याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही। याचे पत्रे जे आहेत ते पत्रे देखील झिजलेले आहेत, तर भिंतीला देखील तडे गेलेले आहेत। त्यामुळे नेमकं इथं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की न पाठवायचं असा देखील प्रश्न उपस्थित होतो। समोर आपण या ठिकाणी पाहतोय आळस हा सर्व सद्गुणाने झाकून टाकणारा गंज आहे, त्याच पद्धतीने इथल्या शासन व्यवस्थेला देखील खूप मोठा गंज जडलेला आहे। आणि ह्या ज्या शाळा आहेत या शाळेच्या संदर्भामध्ये दुरुस्तीच्या संदर्भात कुठलाही उपाययोजना केली जात नाही। आपल्यासोबत इथले पालक आहेत, काय सांगाल या शाळेमध्ये शिकवत जे विद्यार्थी येतात त्यांची काय काय अडचण आहे आणि या संदर्भात पाठपुरावा कसा केला गेला? एक तर डोंगर भागात आमचं दुर्गम भागात वांगी हे गाव आहे आणि इथं यायला विद्यार्थी डोंगरातून कसे बसे इथवर येतात, पण इथं त्यांना बसायला ये नाही आहे, वर्ग नाहीत, गळत येत। ही मानसिकता त्यांची आज पहिलीलाच जर अशी बदलत असेल तर ते भविष्यात काय करू शकणार आहेत आणि काय त्या शाळाविषयी आणि शिक्षणाविषयी काय प्रेम राहील हे आम्ही वारंवार ह्याच्याविषयी वरी सी ओ साहेबांना, शिक्षण अधिकाऱ्यांना, बी ओ साहेबांना ह्यांना कंप्लेंट केल्या। 3 दिवस उपोषणाला बसलो ग्रामपंचायतच्या पुढे, BDO आले, पत्र दिलं आणि अद्याप अजूनही त्याच्यावर कारवाई नाही। किती विद्यार्थी आहेत आणि ज्यावेळेस शाळेमध्ये तुमच्या पाल्याला पाठवलं जातं त्यावेळेस काय धाकधूक असते? आम्ही जर आमचे विद्यार्थी घरून पाठवत असेल तर आम्हाला वाटतं आमचं विद्यार्थी काहीतरी सुखरूप आहे शाळेत, पण ह्या शाळेत सुखरूप नाही। आमच्या विद्यार्थ्यांना काही पण हानी होऊ शकते, ह्याची शासनाने दखल घ्यावी। आपण पाहतोय अशा पद्धतीने ही शाळा आहे, विद्यार्थी देखील या ठिकाणी आहेत। विशेषतः इथलचे जे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापक देखील आपण दाखवणार आहेत, त्यांनी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला आहे। मात्र शाळेमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक जो वर्ग आहे त्या वर्ग खोल्याला जर अशा पद्धतीची अवस्था असेल तर नेमकं इथं विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं? समोर मी परत एकदा हा दुसरा वर्ग आहे हा दाखवायचा या ठिकाणी प्रयत्न करतो। इथं अक्षरशः पाणी साचवण्यासाठी वरून पडणारं पाणी यासाठी परात या ठिकाणी ठेवलेली, तर शालेय साहित्य देखील भिजलेलं आहे। समोर पाहतोय अशा पद्धतीनं ज्या पत्रे आहेत ते पत्रे देखील खराब झालेले आहेत। मात्र याकडे लक्ष दिलं जातं। आपल्यासोबत शिक्षक आहेत, काय सांगाल तुम्ही या शाळेच्या दुरुस्ती संदर्भात काय पाठपुरावा केला का आणि शासन काय सांगतं? आपण शाळा दरवर्षीप्रमाणे शासनाला मागणी केली आहे की शाळा दुरुस्ती म्हणून किती वर्षापासून मागणी करताय? नाही, मी आता 6 महिने झाले इथं आहे, शाळेचा इन्चार्ज आहे मी। तर मी आल्यानंतर जूनमध्ये शासन दरवर्षी जूनमध्ये शाळा दुरुस्तीसाठी मागणीपत्र घेतं, आपण ते जूनमध्ये मागणीपत्र त्यांना दिलेलं आहे। पण या शाळेला बांधकाम होऊन किती वर्ष झाले, पत्र्याची काय अवस्था आहे? शाळा ही 1953 आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी 8 लाख रुपयाचं बांधकाम आलेलं होतं, तर ते पलीकडे दुसऱ्या इमारतीला वापरण्यात आलेलं आहे। आणि ही आज काय या परिस्थिती, आता वर्ग खोली जिथं उभा आहे तिथं पडलं, पावसाचं पाणी पूर्ण पडतंय, समोर डिजिटल तुमच्यासाठी शाळेत शिकवायचं साहित्य आहे, पावसामुळे त्याची देखील क्षती होऊ शकते, काय मागणी आहे आणि या संदर्भात विद्यार्थी कसं शिक्षण घेतात? पाऊस आल्यानंतर एकतर आमच्याकडं 3-3 किलोमीटर वस्त्यावरून मुलं येतात आणि पावसामध्ये त्यांचा तर हा त्रास आहे, तिकडून भिजत आल्यानंतर इथं बी भिजत बसावं लागतं आणि नंतर दुसरी काय होतं आहे, मग आम्ही काय करतो 3-3 वर्ग एकत्र बसावं लागतात। आमचे 3 वर्ग 1, 2, 3, 4 इथं भरतात, सगळे एकाच वर्गात बरोबर? हां, मग 1, 2, 3, 4 इथं 3 वर्ग गळतात नाही आणि मग दुसरे वर्ग दुसरीकडे, मग ते थोड्या याला भिंतीला देखील तडे गेले, भीती वाटते शिकवत? हां, नक्की। आणि ह्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका आहेत चव्हाण मॅडम। आता तुम्ही इथलचं हे पाणी काढताना सुद्धा दिसलात, नेमकं काय या वर्गाची अवस्था असते आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्ही जीव मुठीत धरून तुम्ही सर्वजण शिकवता? सर, एक तर 3-4 दिवसापासून वांगी परिसरामध्ये एक बिमट्याचं हे आहे, त्यांनी 15 ते 20 शेळ्यांचा फडशा पाडलेला आहे आणि घरून निघतानीच जीव मुठीत धरून आम्ही इथं आल्यानंतर पावसात भिजत आल्यानंतर घरी बी तेच करायचं आणि शाळेत आल्यानंतर सुद्धा पाणी काढायचं, झाडून घ्यायचं। ही काय शिक्षकी पेशाची अवस्था झाली का सर? असं जर होत असेल तर आम्ही हे काम करत करत मुलांना अध्यापन करण्याची मानसिकता आमची कशी ठेवायची? भीती वाटते इथं भीती वाटते सर, वरून बदबद पाऊस गळतोय
झाडू घ्यायची, सुपली घ्यायची, मुलांना काढायला लावायचं, त्यांच्याबरोबर आपण बी काढायचं, त्यांच्याबरोबर आपण पण भिजायचं, भिजत्या पावसामध्ये अध्यापन करायचं. म्हणजे आपण नेमकं अध्यापनाचं काम कसं करावं. मात्र शाळेच्या ज्या रंगवलेल्या भिंती आहेत त्याच्यावरती माझी शाळा सुंदर शाळा असं लिहिलं आहे, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती जर बघितली तर या शाळेची ही अवस्था खरंच ही सुंदर आहे अशा पद्धतीने दाखवते का? तर इथलचं जे प्रशासन आहे त्यांनी एकंदरीत या ज्या मोडकळीस आलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल ज्या 381 शाळा आहेत त्या शाळेला निधी देणार कधी, आणि या गोरगरिबांचं जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण यांना सुखकर पद्धतीने घेता येणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वांगी.